समर्थ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभारंभतो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ अनंतया राघवाचा शुकासारिखे पूर्ण वैराग्य जासे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा कल्याणाचे नाम कल्याणकारी कल्याणाचे ध्यान सर्वासतारी कल्याणाचा हस्तमाथा जयाचे चारी मुक्ती वंदिते पाय त्याचे सद्गुरु समर्थ रामदास योगीराज कल्याण स्वामी महाराज की जय सद्गुरु श्री दत्तात्रेय स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ। गेली 3 दिवस आपण सद्गुरु योगीराज श्री कल्याण स्वामी यांचं चरित्र किंवा हरिकथा ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीने श्री कल्याण स्वामींचं जीवन कथारूपाने पाहत आहोत। काल आपण एक श्लोक पाहिला होता, त्याच्यामध्ये अनंत कवी असं म्हणतात की स्वामींचा कविता समुद्र अवघा कल्याण लिहितसे वस्त्रे हुरमुजी भरजरी पटकुळे माथा चिराही वसे काये गौरवर्ण विलसे भाळी अवाळू वसे स्वामींचा कविता समुद्र अवघा कल्याण लिहितसे ऐसा सद्गुरु हा अनंत कवीचा बद्धा सतारी तसे। अनंत कवींनी या श्लोकामध्ये श्री कल्याण स्वामींबद्दल असं म्हटलेलं आहे की स्वामींचा म्हणजे समर्थ रामदास स्वामींचा कविता समुद्र, त्यांचा जो सगळा काव्य समुद्र आहे अवघा कल्याण लिहितसे, म्हणजे समर्थांनी जे जे काही काव्य केलं ते सगळं समर्थांनी सांगितलं आणि कल्याण स्वामींनी लिहून घेतलेलं आहे। आता सुद्धा आपण ज्या सगळ्या आरत्या म्हटल्या, करुणाष्टक म्हटली, ती सगळी समर्थांनी सांगितलेली आहेत आणि योगीराज श्री कल्याण स्वामींनी लिहून घेतलेली आहेत। समर्थांचे लेखकू, समर्थांचे लेखनिक असं कल्याण स्वामींचं जे जीवन आहे त्याला हा एक महत्वाचा पैलू आहे। आता यातलं काही काल्पनिक नाहीये। आज जरी आपण धुळे, जसा हा सातारा जिल्हा आहे तसं धुळे नावाचा सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये एक जिल्हा आहे, त्या धुळ्याला गेलो आणि समर्थ वाग्देवता मंदिर जे आहे नावाचं एक मोठं तीर्थक्षेत्रच आपल्या सर्वांच्या दृष्टीने समर्थ हृदय नानासाहेब देवांनी तिथं स्थापन केलेलं आहे। त्या समर्थ वाग्देवता मंदिरामध्ये समर्थांचं सगळं काव्य, समर्थांचं काव्य याच्यामध्ये काय काय येईल तर समर्थांनी लिहिलेलं स्वतःच्या हस्ताक्षरातलं वाल्मिकी रामायण आहे, समर्थांचा ग्रंथराज दासबोध आहे, मनाचे श्लोक आहेत, आत्माराम आहे, शेकडो आरत्या आहेत, स्फुट काव्य म्हणजे वेगवेगळ्या विषयांवर समर्थांनी काव्य लिहिलेली आहेत, ती काव्य आहेत। समर्थ एखाद्या प्रसंगी एखाद्या शिष्याला केलेलं मार्गदर्शन आहे, तत्वज्ञान या विषयामध्ये वेदांत या विषयातलं काव्य आहे, सगळं ओवीबद्ध आहे। 30,000हून अधिक ओव्या समर्थांनी लिहिलेल्या आहेत आणि असा एकही विषय नाही की ज्याला समर्थांनी स्पर्श केलेला नाहीये। म्हणजे जुन्या काळामध्ये असं म्हणत असत की व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, व्यासांनी सर्व विश्वाला उष्ट केलेलं आहे।
प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावरती व्यासांचं मार्गदर्शन आहेच आहे. तसं आधुनिक काळात म्हणता येईल की समर्थांनी स्पर्श केलेला नाहीये असा विषय नाहीये. मग राजकारण विषय असेल, कारखाने प्रकरण नावाचं एक प्रकरण आहे, तर बांधकाम कसं करावं त्याच्यावर समर्थांनी मार्गदर्शन केलेलं आहे. स्वयंपाक कसा करावा माता भगिनींनी त्याच्यावर समर्थांनी मार्गदर्शन केलेलं आहे. अनेक अध्यात्मातले जे गूढ गूढ विषय आहेत, जे अनुभवाचे विषय आहेत, त्याच्यावरती समर्थांचं लेखन आहे. प्रपंचातल्या पहिल्या पायरीपासून परमार्थातल्या शेवटच्या स्थितीपर्यंत सर्व विषयांवर समर्थांचं उपदेश, समर्थांचं मार्गदर्शन आपल्याला या काव्यामध्ये सापडतं. आणि म्हणून त्याला काव्य समुद्र म्हटलेलं आहे, कवितेचा सागर म्हटलेलं आहे. अनेक प्रकारच्या नद्या येऊन जिथं विलीन होतात त्याला आपण सागर म्हणतो. अशा अनेक विषयांच्या सरिता, गंगा त्या समुद्रामध्ये येऊन विलीन झालेल्या आहेत. हे काव्य समर्थांनी कधी केलं तर समर्थ काही एका जागी बसून काव्य करत बसलेत वर्षानुवर्ष असं कधी झालेलं नाहीये. समर्थांचं नित्य भ्रमण चालू असे आणि हे सगळं काव्य उत्स्फूर्तपणे होत असे. समर्थ कृष्णा नदीच्या काठी गेलेले आहेत आणि कृष्णा नदीचं दर्शन झाल्यावरती समर्थांना उत्स्फूर्तपणे कृष्णामाईची आरती सुचलेली आहे. तुळजापूरला गेले आणि तुळजाभवानीची आरती रचलेली आहे समर्थांनी. असं उत्स्फूर्त काव्य समर्थांनी केलं आणि ते जेव्हा ते काव्य सांगत असत तितक्याच सावधपणे तत्काळ योगीराज श्री कल्याण स्वामी ते काव्य लिहून घेत असत. सांगत होतो की समर्थ वाग्देवता मंदिर या आपल्या तीर्थक्षेत्रामध्ये एक संस्था आहे आणि तिथं सगळी जुनी कागदपत्र व्यवस्थित जतन करून ठेवलेली आहेत. समर्थ हृदय नानासाहेब देवांचे आपल्यावरती हे फार मोठे उपकार आहेत. तिथं जर आपण गेलो तर साधारण एवढ्या उंचीचं म्हणजे या व्यासपीठाहून एवढ्या उंचीचा एक बाड आहे, 200 पानाचं, म्हणजे जास्त पानं असतील, ती अधिक पान आहेत ती. त्या बाडामध्ये, बाड म्हणजे जुन्या एक प्रकारची पोथी, हे जसे ग्रंथ दिसत आहेत तशी एकावर एक पानं लावून ठेवलेली आहेत. त्याला वरून एक छापडी आहे, खालून एक आहे कव्हर, अशा प्रकारचं एक बाड आहे. कल्याण स्वामींच्या हस्ताक्षरातलं बाड तुम्हाला आजही जसं आहे तसं पाहायला मिळू शकतं. समर्थांनी दासबोधामध्ये लेखन क्रिया निरूपण नावाचा एक समास लिहिलेला आहे. लिहावं कसं, आपण निबंध लिहितो ना शाळेमध्ये, तर मग आपल्याला निबंधामध्ये मार्क कमी पडतात. आपण सरांना म्हणतो की अहो आम्हाला मार्क कमी का पडले, तर मग सर आम्हाला सांगतात की अरे तुझं अक्षर नीट नाहीये, तू वेलांटी उकार चुकीचे दिलेले, बरोबर आहे, म्हणून तुझे मार्क काय झाले, 2 कमी झाले. मग कसं लिहायचं याच्यावर सुद्धा समर्थांनी दासबोधामध्ये सांगितलेलं आहे. मग समर्थ लेखन क्रिया निरूपणामध्ये सांगतात की तुम्ही लिहिताना पानाच्या बाजूला इकडं 2 बोट, इकडं 2 बोट, वरच्या बाजूला काही जागा, खालच्या बाजूला काही जागा मोकळी सोडा, जेणेकरून समजा कागदाला पाणी लागलं तर आतलं जे लेखन आहे त्याला धक्का लागणार नाही. फार छोट अक्षर लिहू नका, कारण आपण जेव्हा वृद्ध होऊ, म्हातारे होऊ, तेव्हा ते छोट अक्षर वाचता येणार नाही. फार मोठंही लिहू नका, कागद विनाकारण वाया जाईल. छान गोल गरगरीत अक्षर असावं. अशा सगळ्या सूचना सुरुवातीला जसं लिहिलेलं आहे तसं शेवटपर्यंत ते अक्षर असावं. आता तुम्ही पेपर लिहिता की नाही, पहिल्या पानावरचं अक्षर आणि शेवटच्या पानावरचं अक्षर सारखं असतं का? वेळ संपत आलेली असते, मग शेवटचं अक्षर इतकं सुंदर असतं की त्या सरांना प्रश्न पडतो की हे वाचायचं कसं. असं असतं की नाही शेवटच्या 15 मिनिटातलं लेखन. समर्थ म्हणतात तसं लिहू नका. सुरुवातीला जसं अक्षर लिहिलेलं आहे तसं शेवटच्या पानापर्यंत अक्षर असलं पाहिजे. एक टाकी असलं पाहिजे. मध्येच निळा पेन संपला मग काळ्या पेननी लिहायला सुरुवात केलं असं काही असायला नाही पाहिजे. हे सांगतो याच्यासाठी या सर्व सूचनांचं तंतोतंत पालन कल्याण स्वामींच्या लेखनामध्ये आपल्याला आढळतं. बोलू नको. समर्थांनी जसं सांगितलं तसं कल्याण स्वामींनी लिहून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची चूक नाहीये. आणि असं सगळं काव्य मग कल्याण स्वामींनी सहजासहजी लिहून घेतलं का, तर असं वर्णन आहे की कल्याण स्वामींची जी झोळी आहे, खांद्यावरची जी झोळी असते, ती झोळी एखाद्या गोणी एवढी मोठी असायची. म्हणजे एखादं पोतं असतं ना, ते पोतं जसं असतं तशा प्रकारची मोठी झोळी योगीराज श्री कल्याण स्वामींच्या खांद्यावर कायम असे. कारण काय,
तर दासबोधाची जर सुरुवात आपण पाहिली तर त्याच्यामध्ये संदर्भ ग्रंथांची एक यादी दिलेली आहे. समर्थ म्हणतात हा दासबोध ग्रंथ मी काही मनाने लिहिलेला नाहीये, तर वेगवेगळे जे आपले प्राचीन ग्रंथ आहेत त्या प्राचीन ग्रंथांचा आधार घेऊन मी हा दासबोध ग्रंथ लिहिलेला आहे. मग त्याच्यामध्ये यादी दिली: यमगीता, उद्धव गीता, अवधूत गीता, गर्भगीता, हंसगीता, पांडव गीता, वेद, उपनिषद, वेदांत, भागवत. आता हे सगळे ग्रंथ जर आपल्याला संदर्भासाठी घ्यायचे असतील तर ते कायम आपल्या समवेत पाहिजेत. तर हे सगळे ग्रंथ श्री कल्याण स्वामींच्या झोळीमध्ये असत आणि समर्थ म्हणत असत, अरे कल्याणा, हा अमुक संदर्भ पाहिजे. कल्याण स्वामी तो ग्रंथ समर्थांना देत असत. एवढंच नाही तर शाई असते. आज जसे आपल्याला तयार पेन मिळतात तर त्या काळामध्ये तसं नव्हतं. आपली शाई आपल्याला तयार करावी लागत असे. लिखाणासाठी बोरू म्हणजे बांबूचा एक तुकडा लागत असे छोटासा, तो पण तासून त्याला टोक करून तो आपल्याला तयार करावा लागत असे. समजा शाई जर थोडीशी पडली तर ती शोषली जावी म्हणून त्याच्यासाठी एक विशिष्ट प्रकारची बारीक माती लागायची. हे सगळं लिखाणाचं साहित्य, ती शाई ओतायला दौत लागायची, एक भांड लागायचं शाई ठेवायला, हे सगळं लिखाणाचं साहित्य त्या झोळीमध्ये असायचं. आणि ही सगळी झोळी घेऊन वेळ प्रसंगी अनेक दिवस समर्थ वनामध्ये वास्तव्याला असायचे, तर त्यासाठी लागणारं स्वयंपाकाचं साहित्य सुद्धा त्या झोळीमध्ये असायचं. म्हणजे एखादं पोत केवढं असेल बघा, तशी ती झोळी असायची आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कोठड्या असायच्या, म्हणजे वेगवेगळे कप्पे असायचे आणि प्रत्येक कप्प्यामध्ये ते साहित्य व्यवस्थित भरून ठेवलेलं असायचं. आणि हे सगळं साहित्य घेऊन समर्थ पुढे चालतायत आणि कल्याण स्वामी त्यांच्या मागे ती झोळी घेऊन चालतायत. आणि जिथं समर्थांना उत्स्फूर्तपणे काव्य होत असे तिथं कल्याण स्वामी ते सगळं एका कागदावरती ते लिहून घेत असत. आणि पुन्हा ज्या वेळेला विश्रांती मिळेल, पुन्हा ज्या वेळेला व्यवस्थित वेळ मिळेल, ते सगळं काव्य ते एका ग्रंथामध्ये व्यवस्थित लिहून घेत असत. अशा प्रकारे समर्थांचं सगळं लेखन हे कल्याण स्वामींनी केलेलं आहे. गिरीधर स्वामी म्हणतात, कल्याण नामा ग्रंथ विस्तारी. गिरीधर स्वामींनी समर्थ प्रताप नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. वेणा स्वामींचे नाथ शिष्य, वेणा स्वामींच्या शिष्या बाईयाबाई आणि बाईयाबाईंचे शिष्य गिरीधर स्वामी, बीडला त्यांचा मठ आहे. त्या समर्थ प्रताप ह्या ग्रंथामध्ये कल्याण स्वामींबद्दल ते लिहितात, कल्याण नामा ग्रंथ विस्तारी, उत्कट कीर्ती विश्वाभितरी, देहांत साधने गुरु आज्ञा करी, कल्याण चराचरी पावला नाम. तर तिथे या लेखनाचा उल्लेख आलेला आहे गिरीधरांच्या समर्थ प्रतापात, की कल्याण नामा ग्रंथ विस्तारी. समर्थांची जे वाङ्मय आहे, समर्थांचं जे सगळं जे आपल्याला ज्ञान आज दिसतंय ते कल्याण स्वामींनी लिहून घेतल्यामुळे दिसतंय. वेळोवेळी समर्थ सांगायचे. त्याचे काही प्रसंग फार प्रसिद्ध आहेत. म्हणजे असं म्हणतात की एका रात्रीमध्ये कल्याण स्वामी सगळे संपूर्ण दासबोध लिहून घेत असत. म्हणजे आज रात्री जर लिहायला बसले तर उद्या सकाळपर्यंत 200 समासांचा सगळा जो दासबोध आहे तो लिहून पूर्ण झालेला असे. आणि कल्याण स्वामींचे जे मठ असत कल्याण स्वामींच्या परंपरेतले, तर तिथं तर मागच्या पिढीपर्यंत नव्हे आज सुद्धा ती परंपरा चालू आहे की प्रत्येकाने त्याच्या हयातीमध्ये किमान एकदा तरी दासबोधाचं लेखन स्वतःच्या हाताने करायचंय. आणि त्यामुळे अनेक मठांमध्ये ही लेखनाची जी परंपरा आहे ती चालू होती. समर्थ म्हणतात, पहिले ते लिहिणे, दुसरे ते वाचणे, तिसरे ते सांगणे अर्थांतर. एखादा ग्रंथ आपण ज्या वेळेला लिहितो त्यावेळेला तो आपण 2-3 वेळेला वाचत असतो. म्हणजे लिहायच्या आधी त्या ग्रंथामध्ये वाचणे, पुन्हा तो लिहिणे दुसऱ्यांदा, आणि आपण जे लिहिलंय ते बरोबर लिहिलंय का नाही म्हणून तिसऱ्यांदा त्याचं वाचन आपल्याकडून केलं जातं. त्यामुळे त्या ग्रंथाचा आपला काय होतो, चांगला अभ्यास होतो. आणि त्या काळामध्ये आजच्या सारखी छपाईची कला नव्हती, छापखाने नव्हते की एक बटन दाबलं की 1000 प्रती निघालेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाला जर त्या ग्रंथाचा अभ्यास करायचा असेल तर त्याला स्वतःची प्रत स्वतः तयार करावी लागायची. मग कुणाकडून तरी ग्रंथ घ्यायचा आणि तो ग्रंथ सगळा स्वतःच्या हाताने लिहून काढायचा. त्यामुळे समर्थांच्या सगळ्या मठामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ सापडले. ज्ञानेश्वरी आणि अन्य जे जुने जुने ग्रंथ आहेत ते सगळे सापडले. याचं कारण आहे की लिहा, तुम्ही तुमच्या हाताने लिहा, तुमच्या हस्ताक्षरात लिहा,
त्यासाठी हस्ताक्षर चांगलं करा असं समर्थांचं सगळ्या शिष्यांना सांगणं होतं. आणि त्याचं तंतोतंत पालन आपल्याला श्री कल्याण स्वामींच्या जीवनामध्ये झालेलं दिसतं. एकदा आपल्याला माहिती आहे, आपण आता शिरगाव मध्ये आहोत आणि शिरगावच्या पलीकडचा एक डोंगर ओलांडला की चाफळ देवस्थान आहे. समर्थांनी जिथं रामरायाची स्थापना केली ते चाफळ म्हणजे त्या काळामध्ये भारताची आध्यात्मिक राजधानीच होती. अनेक संत महंत तिथं त्या रामरायाच्या दर्शनाला येत असत. आजही ती तशी आध्यात्मिक राजधानी आहेच आहे आपल्या सर्वांसाठी. तिथं रामरायाचं मंदिर उभं करायचा संकल्प समर्थांनी केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकोषातून त्या मंदिराचा खर्च चालत असे अशा प्रकारची ऐतिहासिक कागदपत्र आजही उपलब्ध आहेत. ती प्रकाशित सुद्धा झालेली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणाले की आपण मंदिर उभं करताय हे ठीक आहे, पण मग यासाठी एवढी कशाला खटपट करायची आहे? तर राज्यकोषातून ते मंदिर उभारलं जाईल, समर्थांच्या चरणी ती सेवा अर्पण केली जाईल. समर्थांनी सांगितलं की आपला जे हेतू आहे तो फार चांगला आहे, पण मला हे मंदिर उभं करायचंय ते वेगळ्या पद्धतीने उभं करायचंय. कशा पद्धतीने उभं करायचंय? तर प्रत्येकाचा हात त्या मंदिराला लागला पाहिजे. हा जगन्नाथाचा रथ प्रत्येकाने स्वतःच्या हाताने खेचला पाहिजे. प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की माझी एक वीट त्या मंदिरामध्ये आहे, माझ्या पूर्वजांचा हात त्या मंदिराला लागलेला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या योगदानातून जी सामान्य मंडळी आहेत, जी अत्यंत शेती करतायत, कोणी छोटासा व्यवसाय करतायत, कुणी कुणाकडे तरी नोकरी करतायत, अशा सगळ्यांच्या हस्ते मला ते मंदिर उभं करायचंय. म्हणून वर्णने देवालय केले सामान्य हस्ते, सामान्य माणसाच्या हातून ते रामरायाचं मंदिर उभं करायचंय. मग शिष्यांना पण समर्थांनी सांगितलं की आपण सर्वांना मिळून हे मंदिर उभं करायचंय. चाफळचं जे राम मंदिर आहे ते कुणीतरी एकाने मंदिर बांधून दिलं किंवा मी स्वतः बांधलं आणि मग लोकांना काय वाटेल, हे समर्थांचं मंदिर आहे, हे अमक्याचं मंदिर आहे. मग त्यामध्ये जर आपलेपणा निर्माण व्हायचा असेल तर सगळ्यांनी मिळून मंदिर उभं केलं पाहिजे. मग एका शिष्याने असा प्रश्न विचारला की महाराज, मंदिर बांधायचंय त्यासाठी सर्वसामान्यांकडे जायचंय, तर मग ही कसं जायचं? तर समर्थांनी उत्तर दिलं की आपण सगळेजण भिक्षा मागू. भिक्षा म्हणजे अमरवल्ली समर्थांनी म्हटलेलं आहे की भिक्षेच्या माध्यमातून आपण आजूबाजूच्या गावामध्ये जाऊ, आपण शिरगावला जाऊ, काशिळला जाऊ, पालीला जाऊ, तिथल्या ग्रामस्थांना सांगू इथं रामरायाचं आगमन होणार आहे, इथं रामराया प्रगट होणार आहेत आणि त्यासाठी म्हणून आम्ही मंदिराचं बांधकाम करत आहोत, तर तुम्ही पण तुमची काही भिक्षा या कार्यामध्ये अर्पण करा. मग शिष्याने पुढचा प्रश्न विचारला की खरोखर आहे भिक्षा मागितली पाहिजे, कारण दत्त आणि गोरक्षनाथ अशा अनेक श्रेष्ठ देवदेवतांनी आधी भिक्षा मागितलेली आहे, आपण पण त्यांच्या मार्गावर चालूया, आपण पण भिक्षा मागूया. आणि भिक्षा ही कशासाठी आहे? तर रामरायाचं जे आहे. आणि काल आपण जे पाहिलं की कुग्रामे अथवा नगरे पहावी घरांची घरे, भिक्षा मिसे लहान थोरे परीक्षून सोडावी. भिक्षेच्या माध्यमातून वेगवेगळ्या गावांमध्ये जायचं, कोण रामाच्या कामाचा आहे, तिथल्या काय सुख दुःख आहेत, त्या गावातल्या काय समस्या आहेत, तिथली काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी भिक्षा आहे. आणि समर्थांनी सांगितलं भिक्षा कशी मागायची आहे? काही भिक्षा आहे म्हणावे, अल्प संतोषी असावे, बहु देता घ्यावे मुष्टी एक. की जेवढी भिक्षा मिळेल त्यात तेवढं संतुष्ट असावं आणि खूप जर दिलं तर मुठभर घ्यावं, बहु देता घ्यावे मुष्टी एक. अशा प्रकारे भिक्षा मागायची असं समर्थांनी सगळ्या शिष्यांना सांगितलं. पण शिष्याने पुन्हा समर्थांना विचारलं, महाराज भिक्षा काय म्हणून मागायची? भिक्षा जेव्हा मागायला जाऊ आपण त्यावेळेला काय म्हणायचं? लोकांना कसं कळेल आम्ही भिक्षेसाठी आलोय ते? तर समर्थ म्हणाले उद्या सांगतो. भिक्षा कशी मागायची ते मी तुम्हाला उद्या सांगतो. आणि मग संध्याकाळ झाली होती, हाच साधारण वेळ होता. समर्थांनी कल्याण स्वामींना बोलवलं आणि म्हणाले कल्याणा जरा इकडे ये, आपण दोघं थोडस लेखन करायचं, येशील का माझ्या बरोबर? कल्याण स्वामी पट्ट शिष्य होते, ते म्हणाले स्वामी चला. सगळं लिखाणाचं साहित्य घेतलं आणि चाफळला ती जागा आहे आजही. एक छोटीशी गुहा आहे, जशी आता आपला इथं जो वाडा आहे
जिथं समर्थ स्थापित मारुतीराय आहेत, त्याच्या खाली जशी गुंफा आहे तशाच पद्धतीची गुंफा त्या चाफळला आजही दाखवली जाते. तिथं समर्थ उतरले. समर्थांच्या पाठोपाठ योगीराज कल्याण स्वामी लिखाणाचं सगळं साहित्य घेऊन उतरले. दिवा लावला आणि समर्थ काही सांगत गेले आणि कल्याण स्वामी लिहित गेले. रात्र गेली, पहाट झाली, सूर्योदय झाला आणि सूर्योदयाच्या पहिल्या किरणाच्या आधीच ब्राह्म मुहूर्तावर हे गुरु शिष्य दोघं बाहेर आले. बाकीचे शिष्य वाट पाहत होते समर्थांचं सकाळी सकाळी दर्शन घ्यायचंय. कल्याण स्वामींच्या हातात काहीतरी एक छोटीशी पोथी होती लिहिलेली. समर्थ म्हणाले की तुम्ही सगळ्यांनी ह्या पोथीची प्रत करून घ्या आपापली. आजच्या दिवसभरामध्ये हे लिहून घ्या आणि हे म्हणून आपल्याला भिक्षा मागायची आहे. एकाने विचारलं काय आहे, काय लिहिले महाराज हे? समर्थ म्हणाले पहा जरा काय आहे. तर ते ग्रंथ होता तो म्हणजे होता मनाचे श्लोक. ज्या मनाच्या श्लोकांवरती जगामध्ये अनेक PhD झालेल्या आहेत, अनेक लोकांनी डॉक्टरेट मिळवलेली आहे. जगातल्या बहुतेक सगळ्या भाषांमध्ये ज्या ग्रंथाचा अनुवाद झालेला आहे. आचार्य विनोबा भावे ज्याला उपनिषद मानत असत, मनोपनिषद असं म्हणत असत, आचार्य विनोबा भावेंनी सगळ्या संतांच्या वाङ्मयातला वेचक वेचक भाग एकत्र काढला होता की आपल्याला सगळंच वाचणं होणार नाही. महत्वाचं काय तर माऊलींच्या हरिपाठातलं हे महत्वाचं, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या वाङ्मयातलं हे महत्वाचं आणि त्याचं त्यांनी सगळे काढलं, पण सारं काढलं. पण म्हटले ते मनाचे श्लोक आहेत ना, म्हटले त्याच्यातलं मला काहीच वगळता येईना. त्याच्यातला हा श्लोक घ्यावा का तो श्लोक घ्यावा, हा वगळावा का तो वगळावा, असं म्हणून ज्या ज्या श्लोकाचा मी अभ्यास करायला लागलो प्रत्येक श्लोक मला तितकाच चांगला वाटायला लागला. आणि मग त्यांनी एका ठिकाणी म्हटलंय समर्थ वाङ्मय ही सोन्याची खाण आहे, पण मनाचे श्लोक ही सोन्याची लगड आहे म्हटले. त्या सोन्याच्या लगडीतून काय बाजूला काढायचं म्हणून ते 205 मनाचे श्लोक त्यांनी प्रकाशित केलेले. असे अलौकिक मनाचे श्लोक हे समर्थांनी एका रात्रीत सांगितले आणि योगीराज श्री कल्याण स्वामींनी एका रात्रीत लिहून घेतलेले. आजही ती मूळ प्रत आजही 2017 मध्ये आजच्या तिथीला त्या धुळ्याच्या समर्थ वाग्देवता मंदिरामध्ये उपलब्ध आहे. मग सगळ्या शिष्यांनी ती प्रत नकलून घेतली, त्या प्रतीवरून आपले मनाचे श्लोक तयार केले, म्हणजे आपल्या आपल्या प्रती तयार केल्या, ते मनाचे श्लोक पाठ केले आणि प्रत्येक घरापुढे जाऊन ते मनाचे श्लोक म्हणायचे, रामनामाचा जय जयकार करायचा आणि असं अनेक काही दिवस भिक्षा मागितली आणि धान्याच्या राशी पडल्या. असं त्या मनाच्या श्लोकांचं सामर्थ्य. आज सुद्धा जेव्हा भिक्षा दौरे निघतात त्यावेळेला हे मनाचे श्लोक म्हटले जातात. पण हे मनाचे श्लोक काही फार वर्षानुवर्ष समर्थांनी विचार करून उत्स्फूर्त जी ऋतंभरा प्रज्ञा म्हटलेलं आहे ते मनाचे श्लोक समर्थांनी एका रात्रीत सांगितले. म्हणजे लेखन काय असेल तर लेखन ह्या पद्धतीचं समर्थांचं, म्हणजे समर्थ सांगत असत आणि कल्याण स्वामींनी हे लेखन केलेलं आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या मनाच्या श्लोकांची आरती जी आहे ती दत्तात्रय स्वामींचे सुपुत्र यशवंत नातू त्यांचे राघव स्वामींचे सुपुत्र यशवंत सद्गुरुदासाचा प्राण, म्हणजे कल्याण स्वामींनी मनाचे श्लोक लिहिले आणि त्यांची आरती आपल्या मठातल्या परंपरेतल्या यशवंत स्वामींनी लिहिलेली. म्हणजे इतका जवळचा संबंध आपला या मनाच्या श्लोकांशी आहे. असाच ग्रंथराज दासबोध जो आहे तो सुद्धा समर्थांनी सांगितला आणि कल्याण स्वामींनी लिहून घेतला. आता जो आपण दासबोध ज्याचं आपलं पारायण चालू आहे ही तसं पाहता दासबोधाची तिसरी आवृत्ती आहे. म्हणजे जो पहिला दासबोध आहे तो 21 समासी दासबोध आहे. समर्थांची ज्या वेळेला साधना चालू होती, समर्थ ज्या वेळेला अत्यंत तरुण होते त्यावेळेला समर्थांनी 21 समासी दासबोध लिहिलेला आहे. त्याच्यानंतर पुढची काही वर्ष 7 दशकांचा दासबोध प्रचलित होता. त्याच्या शेवटच्या ओव्यामध्ये सरली शब्दांची खटपट आला ग्रंथाचा शेवट, येथे सांगितले पाहिजे स्पष्ट सद्गुरु भजन, अशा प्रकारचा ग्रंथ संपल्याचा उल्लेख आहे. मग 8वा जो ज्ञानदशक आहे आपण ज्याचा आता पारायण करतोय त्या ग्रंथातला, तो ज्ञानदशक समर्थांनी स्वतंत्र वेदांत विषयाचा ग्रंथ म्हणून लिहिलेला आहे, प्रकरण ग्रंथ म्हणून लिहिलेला आहे.
तो ग्रंथ या ग्रंथाला जोडण्यात आला. आणि नंतर जे 12 दशक आहेत ते वेगवेगळ्या प्रसंगी सांगितलेले जे वेगवेगळे समास आहेत ते एकत्र करून असा 20 दशक दोन्हीचे समास साधके पहावे सावकास विवरिता विशेषा विशेष कळो लागे, अशा पद्धतीने हा 200 समासांचा हा अलौकिक ग्रंथ हा समर्थांनी सांगितला आणि कल्याण स्वामींनी लिहून घेतलेला आहे. शिवथर गळीमध्ये सन 1652 नंतर समर्थांचं वास्तव्य होतं आणि आपण जे चित्र पाहतोय त्याच्यामध्ये पण समर्थ सांगतायत आणि श्री कल्याण स्वामी लिहून घेत आहेत. सांगायचं तात्पर्य काय की आपण जी काल ओवी पाहिली की श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिले जी येथ श्रवण केली याने प्राप्त काय आहे. समर्थ म्हणतात ग्रंथा नाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद येथे बोलिला विशद भक्ती मार्ग श्रीराम. हा दासबोध ग्रंथ काय आहे तर हा गुरु शिष्यांचा संवाद आहे. कुठलंही आध्यात्मिक तत्वज्ञान संवाद रूपाने मांडण्याची आपली परंपरा आहे. उपनिषद सुद्धा गुरु शिष्य संवादात्मक आहेत. आपल्या कुठल्याही ग्रंथाचा सुरुवात शिवपार्वतीच्या संवादाने होते की पार्वती माता भगवान शंकरांना विचारतायत आणि भगवान शंकर त्या प्रश्नाला उत्तर देत आहेत. आणि हा गुरु शिष्यांचा संवाद म्हणजे समर्थ सांगतायत आणि कल्याण स्वामी लिहून घेत आहेत अशा प्रकारचा संवाद आहे. पण हे संवाद नुसते शब्दांचे का संवाद जसे आपण जसे एकमेकांशी बोलतोय तर त्या स्तरावरचा संवाद हा समर्थांचा आणि कल्याण स्वामींचा होताच, पण त्याही पलीकडचा होता. आणि याचा दाखला असणारी एक कथा आत्माराम स्वामींनी लिहिलेल्या दास विश्रामधाम या ग्रंथामध्ये आहे. जगद्गुरु शंकराचार्यांनी एक सुंदर दक्षिणामूर्ती स्तोत्र म्हणून लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक सुंदर त्यांचं वर्णन आहे की ते म्हणतात की गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्तु छिन्न संशय. मग काय प्रकारचा तो संवाद असेल गुरु शिष्यांचा तर आता जसं इथं हे नारळाचं झाड आपल्या समोर आहे आणि त्याला कडेने पार बांधलेला आहे तर तशा प्रकारच्या एका वडाच्या झाडाखाली एक 16 वर्षाचा नवयुवक सद्गुरुपदी बसलेला आहे. म्हणजे जसे ज्ञानेश्वर माऊली आहेत तसे, आणि त्यांच्या पायाशी ज्यांची दाढी पांढरी झालेली आहे, ज्यांची तपश्चर्या करून हाडाची काढ झालेली आहे, असे 1400 वर्षाचे चांगदेव महाराजांप्रमाणेचे शिष्य बसलेले आहेत. आणि तरुण गुरु आणि वृद्ध शिष्य आहेत. आणि गुरोस्तु मौनम व्याख्यानम, गुरूंचं मौन हेच व्याख्यान आहे. गुरु काहीच बोलत नाहीयेत आणि हे त्यांचं न बोलणं हेच व्याख्यान आहे. शिष्यास्तु छिन्न संशय, हा न बोलताच शिष्यांच्या मनातले सगळे संशय नष्ट झालेले आहेत अशा प्रकारचा संवाद चाललेला आहे. आपला दासबोध ग्रंथ जो आहे अशा प्रकारच्या गुरु शिष्य संवादातून निर्माण झालेला आहे. एक सुंदर प्रसंग श्री आत्माराम स्वामी जे कल्याण स्वामींच्या परंपरेमध्ये एक्केहळ्ळी मठाचे मठपती होऊन गेले, ज्यांनी दास विश्रामधाम नावाचा अलौकिक ग्रंथ लिहिला, त्यांनी वर्णन केलेला प्रसंग आहे त्या ग्रंथामध्ये. ते म्हणतात सज्जनगडावरची एक संध्याकाळ आहे, प्रसन्न वातावरण आहे. आता जसं या मठामध्ये प्रसन्न वातावरण आहे, चंद्रप्रकाश पडलेला आहे आणि गडावरती एका पलंगावरती समर्थ रामदास स्वामी पहुडलेले. आपण म्हणतो ना श्रीराम पहुडले निज मंचकावरी, तसे श्री रामदास पहुडले निज मंचकावरी. आणि एक मंद असा दीप तेवतोय समर्थांच्या डोक्याच्या बाजूला आणि त्याचा प्रकाश समर्थ रामदास स्वामींच्या चेहऱ्यावरती पडलेला आहे. त्या काळामध्ये काही अशा लाईट नव्हत्या, तर त्या दिव्याचा प्रकाश समर्थ रामदास स्वामींच्या चेहऱ्यावरती पडलेला आहे. आणि आपले सद्गुरु विश्रांती घेत आहेत, त्यांना कधीही काही लागू शकतं. सद्गुरु सेवेमध्ये तत्पर असलेले योगीराज कल्याण स्वामी हात जोडून समर्थांच्या चेहऱ्याचं मुखावलोकन करत, म्हणजे समर्थांचा चेहरा पाहत हात जोडून समर्थांच्या समोर उभे. तेवढ्यात काहीतरी घटना घडली आणि श्री कल्याण स्वामी तिथून बाजूला झाले, पटकन बाजूला झाले आणि काही क्षणांच्या आत लिखाणाचा चौरंग
कोरी पानं, मगाशी म्हटल्याप्रमाणे तो बोरू, दौत, शाई सगळं लिखाणाचं साहित्य घेऊन समर्थांच्या समोर त्यांच्या पायाशी येऊन बसले. आणि पुढच्या क्षणी समर्थांनी डोळे उघडले आणि ते म्हटले, कल्याणा लिही बा आता. कल्याणा आता लिहायला सुरुवात कर. आणि योगीराज श्री कल्याण स्वामी त्यांना म्हणतात, स्वामी सांगा. आणि समर्थ सांगतायत आणि कल्याण स्वामी लिहून घेत आहेत. समर्थ सांगतायत, कल्याण स्वामी लिहून घेत आहेत. असं रात्रभर गुरु शिष्यांचा संवाद चाललेला आहे. काय झालं होतं मधल्या प्रसंगामध्ये, तर समर्थ जेव्हा डोळे मिटून त्या मंचकावरती पहुडले होते, त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले आणि ते बदललेले भाव कल्याण स्वामींनी ओळखले. समर्थ आता सुंदरकांडामध्ये आहेत. समर्थांमध्ये मारुतीरायाचा आवेश झालेला आहे. समर्थ आता लंकेमध्ये आहेत आणि लंका दहन करतायत. हे भाव समर्थांच्या अंतरी प्रगट झाले होते. आणि पुढच्या काही क्षणामध्ये समर्थांना काव्यस्फूर्ती होणार हे कल्याण स्वामींनी ओळखलं होतं. आणि म्हणून त्यांना काव्यस्फूर्ती होईल तेव्हा आपल्याकडे लिखाणाचं साहित्य तयार असलं पाहिजे. म्हणून काही क्षणांमध्ये कल्याण स्वामी बाजूला झालेले आणि लिखाणाचं साहित्य घेऊन समोर सिद्ध झालेले. अशा प्रकारचं गुरु शिष्यांचं जे मन आहे ते पूर्णपणे एकरूप झालेलं आहे. अंतरनिष्ठांच्या खुणा, अंतर्निष्ठ जाणती म्हणजे काय, तर समर्थांच्या मनात काय चाललेलं आहे हे कल्याण स्वामींना त्यांच्या चेहऱ्यावरून कळत असे. समर्थांच्या मनात काय चाललंय ते कल्याण स्वामींच्या मनामध्ये प्रगट होत असे. अशा प्रकारचा गुरु शिष्यांचा संवाद हा ग्रंथ म्हणजे आपला श्रीमद दासबोध आहे. या ग्रंथराज दासबोधाची आरती सुद्धा कल्याण स्वामींनी लिहिलेली आहे. पारायण झाल्यावर आपण जी दासबोधची आरती म्हणतो त्याच्यामध्ये कल्याण स्वामींनी स्वतःबद्दल असं म्हटलेलं आहे, कल्याण लेखकाचे भावगर्भ हृदयी, की तिथं सुद्धा त्यांनी स्वतःचा समर्थांचे लेखक म्हणून उल्लेख केलेला आहे. त्यामुळं समर्थ जसं भगवान शंकरांनी म्हणजे स्वर्गातून ज्या वेळेला गंगा यायला लागली त्यावेळेला त्या गंगा मातेचा प्रवाह एवढा प्रचंड होता की ती जर थेट जमिनीवर आली असती तर पृथ्वीला तो भार, तो वेग पेलवला नसता. म्हणून गंगा मातेने सांगितलं भगीरथ महाराजांना की ती गंगा कोणीतरी धारण केली पाहिजे. आणि मग त्यांनी भगवान शंकरांना प्रार्थना केली. भगवान शंकरांनी स्वतःच्या मस्तकावरती गंगा धारण केली आणि आज सगळे आपल्या गंगा मातेचा आपल्यावरती कृपा आहे. तसं समर्थांची ही काव्य गंगा जी आहे ती योगीराज कल्याण स्वामींनी धारण केली आणि म्हणून त्यांनी लिहून घेतलं. म्हणून आज काय आहे, आज आपल्याला समर्थांचं एवढं सगळं वाङ्मय आहे ते उपलब्ध झालेलं आहे. आणि आपलं भाग्य असं की समर्थ हृदय शंकर श्रीकृष्ण देवांच्या त्या कर्तृत्वामुळं, त्यांच्या कृपेमुळं म्हणा, मठामठातून त्यांनी जे गोळा केलेलं साहित्य ते आपल्या सगळ्यांना त्या धुळ्याच्या समर्थ वाग्देवता मंदिरात सहज जाऊन पाहता येतं. जसं कल्याण स्वामींनी समर्थांचं वाङ्मय लिहिलेलं तसं त्यांचं स्वतःचं सुद्धा वाङ्मय आहे. म्हणजे एक भाग झाला त्यांनी समर्थांचं लिहून घेतलं सगळं आणि नंतर त्यांनी स्वतः सुद्धा फार सुंदर लेखन केलेलं आहे. त्याच्यामध्ये काय आहे तर त्याच्यामध्ये पंचीकरण नावाचा एक प्रकार आहे. म्हणजे आपण कसे निर्माण झालो, जग कसं निर्माण झालं, आपलं शरीर कशापासून बनलेलं आहे, हे जग कशापासून बनलेलं आहे, आपलं मूळ स्वरूप काय आहे, असा थोडासा अवघड विषय आहे. असं पंचीकरण कल्याण स्वामींनी लिहिलेलं आहे. रुक्मिणी स्वयंवर नावाचा जे भागवतातला विषय ते रुक्मिणी स्वयंवर कल्याण स्वामींनी लिहिलेलं आहे. ध्रुव बाळाची जे आख्यान आहे हे ध्रुव आख्यान ते कल्याण स्वामींनी लिहिलेलं आहे. समर्थांवरती अनेक आरत्या लिहिलेल्या आहेत. आपण जी काकड आरती म्हणतो गडावरती सगळीकडं, निर्गुण निरंज्योती श्री गुरु रामदास दर्शन मंगलप्रद कल्याणाचा कळस, ह्या सगळ्या आरत्या जय 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 आरती श्री गुरु स्वामी समर्था काया वाचा जीवे भावे ओवाळीन आता. आणि त्याची जी शेवटची ओळ आहे, पतित प्राणी पदा लागुनी कल्याण झाले, ह्या सगळ्या आरत्या ज्या समर्थांवर केलेल्या आहेत त्या कल्याण स्वामींनी केलेल्या आहेत. कल्याण स्वामी ज्या परिसरामध्ये वास्तव्याला होते आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये, ती सीना नदी, जशी इथं तारळी नदी आहे तशी त्या डोमगावच्या जवळ श्रमहरणी सीना नदी नावाची नदी आहे. त्या सीना नदीवर सुद्धा कल्याण स्वामींनी काव्य केलेलं आहे. एक सुंदर काव्य कल्याण स्वामींनी केलेलं आहे, ती रामावरती केलेलं आहे.
आणि मग त्यांनी त्या रामरायाचं वर्णन कसं केलेलं आहे, तर सगळ्या संतांचा त्याच्यामध्ये उल्लेख आहे. मग त्यांनी म्हटलेलं आहे की त्या रामरायाची नासिका म्हणजे जगद्गुरु शंकराचार्य, त्यांच्यामध्ये त्या तुकाराम महाराजांचा उल्लेख आहे, ज्ञानेश्वर माऊलींचा उल्लेख आहे. पितांबर जे रामराया नेसतात त्याला त्या दासो दिगंबर म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर उत्तर भारतामध्ये होऊन गेलेले कबीर आणि मीराबाई त्यांचा सुद्धा उल्लेख त्या काव्यामध्ये प्रत्येक अवयवा, जसं नाही का आपलं विठुमा झाले कुरवाळा, आणि त्याच्यामध्ये सगळ्या संतांचं वर्णन विठू माऊली बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी आत्मा रामदास स्वामी असं म्हटले. त्या रामाचा आत्मा कोण आहे, तर रामदास स्वामी. आणि शेवटचं चरण असं आहे, उभय पाऊले विशेष कल्याण आणि दत्तात्रय. की त्या रामरायाची जी पावलं आहेत त्यातलं एक पाऊल कल्याण आहे आणि दुसरं पाऊल हे दत्तात्रय आहे. असं कल्याण स्वामींचं स्वतःच सुद्धा बरचसं काव्य आहे. त्याच्यामध्ये त्यांनी रामनामावरती लिहिलेलं आहे, समर्थांवरती काव्य केलेलं आहे. समर्थांच्या कल्याण स्वामींच्या शिष्यांनी सुद्धा कल्याण स्वामींवर काव्य केलेलं आहे. आणि त्याच्यामधून दिसून येतं की हे योगीराज होते, सिद्ध पुरुष होते, आणि त्या काळामध्ये त्यांना किती किती श्रद्धा होती सांप्रदायिकांची कल्याण स्वामींबद्दल, दत्तात्रय स्वामींबद्दल. असं आपण जेव्हा त्यांचं सगळं वाङ्मय वाचतो तेव्हा त्याच्यातून आपल्या सगळ्यांना लक्षात येतं. श्री कल्याण स्वामींची शिष्य परंपरा सुद्धा फार मोठी आहे. म्हणजे थेट शिष्य परंपरा सुद्धा खूप मोठी आहे. आणि अप्रत्यक्षरित्या परंपरेमध्ये पुढे खूप मोठे मोठे सत्पुरुष निर्माण झालेले. तो भाग आपण ज्या वेळेला कल्याण स्वामी सज्जनगडावरून खाली उतरतात त्याच्यानंतरचा तो त्यांच्या जीवनातला भाग आहे, त्यामुळे तो आपण त्यावेळेला पाहूया. तर एकूण सांगायचा आजचा जो विषय आहे की समर्थांच्या ग्रंथांचं लेखन ते कल्याण स्वामींनी केलेलं आहे. आणि केवळ त्यांच्याच त्या कार्यामुळं आज वाङ्मय रूपाने आपल्याला समर्थ उपलब्ध आहेत. आणि ते ग्रंथ सगळे प्रकाशित केले ते समर्थ हृदय शंकर श्रीकृष्ण देवांनी. हे कल्याण स्वामींचा हा एक पैलू. म्हणजे काल आपण जसं त्यांच्या सद्गुरूंच्या प्रती सेवाभाव पाहिला. कोण होते कल्याण स्वामी, तर परंपरेने कल्याण स्वामींना योगीराज असं म्हटलं जातं. योगीराज म्हणजे काय, तर योगीराज म्हणजे आपल्याकडं ईश्वराला प्राप्त करण्याचे अनेक मार्ग आहेत. भक्ती मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, आणि त्यातला एक मार्ग योग मार्ग असा आहे. तर समर्थ सर्व मार्गांनी समर्थांनी ईश्वराला प्राप्त केलेलं आहे. समर्थांकडे सर्व काही आहे म्हणून ते समर्थ आहेत. समर्थांनी त्यांच्या शिष्यांना सर्व काही दिलेलं आहे. त्यातला जो योगाचा विषय आहे, यम नियम आसन ध्यान धारणा ध्यान प्रत्याहार आणि समाधी, हा अष्टांग योग आहे. आपण प्राणायाम आपल्यापैकी काही जणांना माहीत झाला असेल टीव्हीवर बघून बघून. तर असा जो प्राणायाम आहे किंवा आहे, तर त्याच्यामधला तो जो योगाचा विषय आहे तो समर्थांनी कल्याण स्वामींना दिलेला आहे. आणि त्या योगामधलं सर्वोच्च पद योगीराज श्री कल्याण स्वामींनी प्राप्त केलेलं आहे. अंतिम स्थिती श्री कल्याण स्वामींनी जी निर्विकल्प समाधी म्हटलेलं आहे त्या समाधी स्थितीपर्यंत श्री कल्याण स्वामी योग मार्गाने गेलेले आहेत. म्हणून त्यांना परंपरेने योगीराज अशी उपाधी दिलेली आहे. ही अशी उपाधी अन्य कुठल्या शिष्याला दिल्याची ऐकिवात नाही. सगळे शिष्य त्याच अधिकाराचे होते, पण योग मार्गाचा विशेष अनुग्रह समर्थांनी श्री कल्याण स्वामींना दिलेला आहे. त्यामुळं आपल्यापैकी जर कल्याण स्वामींचं चित्र कोणी पाहिलं असेल तर ते एका विशिष्ट प्रकारच्या योग मुद्रेमध्ये आहे, ज्याच्यामध्ये ते असे नाकाला हात लावून प्राणायाम करतायत आणि पाय गुडघ्यापासून दुमडून पोटापर्यंत घेतलेले आहेत, आणि इथं पायाला गुडघ्याच्या खाली एक योगपट्ट बांधलेला आहे. तर ते काय आहे, तर ती त्यांची ती आसनामध्ये बसायची योग मुद्रा आहे. आणि याचा आणखीन एक आपल्याला संदर्भ सापडतो, म्हणजे सोलिव सुख नावाचं प्रकरण आहे. आपण जो मोठा दासबोध बाबा बेलसरेंचा इथं एक आहे त्याची सुरुवातीची पानं उलटली तर त्याच्यामध्ये सोलिव सुख नावाचं प्रकरण आहे. सोलिव सुख काय आहे, तर आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला किंवा मला ते समजत नाही. का नाही समजत, तर सद्गुरु जेव्हा शिष्याला अनुग्रह करतात, सद्गुरु जेव्हा शिष्याच्या मस्तकी हात ठेवतात आणि त्याला ती दीक्षा देतात आणि त्याला जे गूढ अनुभव यायला लागतात, म्हणजे त्याच्यामध्ये वर्णन आहे की त्याला दिव्य नाद ऐकू यायला लागतात. म्हणजे काही आजूबाजूला वाचत नाहीये, वाजत नाहीये, पण त्याला नाद ऐकू यायला लागतात. त्याचे डोळे बंद आहेत पण त्याला समोर कोटी सूर्य समप्रभ असा प्रकाश दिसायला लागतो.
त्याला नाना प्रकारच्या देवदेवतांची दर्शनं व्हायला लागतात. मग ती जी कुंडलिनी आहे, ती जागृत झालेली कुंडलिनी ह्या आपल्या मणकं जे आहे त्याच्या त्या मूलाधार चक्रापासून ब्रह्मरंध्रापर्यंत जाताना जे जे अनुभव येतात, आता आपल्याला हे फक्त वाचून माहितीये, बाकी काही आपल्याला किंवा मला आपल्याला म्हणण्यापेक्षा मला काही त्याचा अनुभव नाहीये. पण अशा गूढ विषयावरती जे सर्वसामान्यांच्या कक्षेच्या बाहेरच म्हणता येईल अशा प्रकारचा जो अलौकिक अनुभव आहे, तो योगीराज श्री कल्याण स्वामींनी त्या सोलीव सुखामध्ये लिहून ठेवलेला आहे. आणि शेवटी त्यांनी असं वर्णन केलेलं आहे की हा जो अलौकिक अनुभव आला मला, हा जो आनंद प्राप्त झाला, हा आनंद फक्त आणि फक्त समर्थ कृपेने प्राप्त झाला. म्हणजे समर्थ किती मोठे महायोगी असतील की ज्यांचे एक शिष्य योगी राजे झाले, आपल्याला त्या सोलीव सुखावरून कळतं. हाही कल्याण स्वामींच्या जीवनाचा एक पैलू आहे की ते एक फार मोठे योगी राजे होते. जसं अमृत अनुभवामध्ये त्या अनुभवाचं वर्णन आहे, किंवा योग मार्गातले जे सगळे ग्रंथ आहेत, योगसूत्र वगैरे, त्याच्यामध्ये ह्या सगळ्याचा उल्लेख आहे. तो अनुभव श्री कल्याण स्वामींना समर्थांनी दिलेला आहे. म्हणून त्यांच्या आपण पाहिलं तर दंडावरती रुद्राक्षांच्या माळा, अंगावरती भस्म, अशा प्रकारचं यौगिक त्यांचं जे सगुण दर्शन आहे ते त्या पद्धतीचं आहे. कल्याण स्वामींच्या दंडावरती एक मारुती सुद्धा बांधलेला असेल. छातीपर्यंत रुळणारी दाढी, कमरेला असलेली कौपीन, खांद्यावरती झोळी आणि मुखामध्ये अखंड रामनाम, आणि रामनामाचा उच्चार करत श्री कल्याण स्वामी भिक्षा मागत असत. जणू काही वेदकालीन एखादे ऋषीच असावेत किंवा प्रतिसमर्थ असावेत. एखाद्या नवख्या माणसाने जर पाहिलं तर त्यांनी म्हणावं, वगैरे हे समर्थ आहेत का काय, अशा प्रकारचं अलौकिक दर्शन श्री कल्याण स्वामींचं होतं. आणि हे सगळं त्यांनी प्राप्त केलं होतं समर्थांची सेवा करून. समर्थांच्या कृपेने त्यांना हे सगळं ज्ञान प्राप्त झालं होतं. जर पंचीकरण हा ग्रंथ आपल्याला, आपल्या समोर कल्याण स्वामींची प्रतिमा काय आहे तर पाण्याचे हंडे वाहणारे, समर्थांचे ग्रंथ लिहून घेणारे. पण कल्याण स्वामींचं ज्या वेळेला आपण स्वतःच वाचायला लागतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की समर्थांनी ह्यांच्याकडून दासबोध का लिहून घेतला. कारण समर्थांचा दंडक होता, आधी केले मग सांगितले. मग ज्यांना त्यांनी सांगितले त्यांनी पण आधी ते केलेलेच असणार आहे. तर ते पंचीकरण असेल, समर्थांचं काव्य असेल, कल्याण स्वामींचं काव्य असेल, हे ज्या वेळेला आपण वाचतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की श्री कल्याण स्वामींचा काय अधिकार असेल. त्यामुळे समर्थ म्हणतात की हा कल्याण जो आहे हा माझा बहिश्चर प्राण आहे. शरीराच्या बाहेर असलेला माझा प्राण कोण असेल तर कल्याण स्वामी. या चैनी योगे मज बहुविश्रांती, असा आत्माराम स्वामींनी लिहिलेले. समर्थ म्हणतात की कल्याण स्वामींमुळे मला विश्रांती प्राप्त होते. काल आपण नाही का ऐकलं, जीवीचा विसावा राम गावा, राम ध्यावा, राम जीवीचा विसावा. आत्माराम स्वामींनी असं लिहिलेलं आहे की कल्याण स्वामी इतके सेवेसी तत्पर आहेत की त्यांच्यामुळं या चैनी योगे मज बहुविश्रांती सखया, सेवक न दुजा ऐसा असे, याच्यासारखा सेवक मला कुठला नाहीये. अशा प्रकारची लेखन सेवा श्री कल्याण स्वामींनी समर्थांची केलेली आहे. आणि आपण पाहिलं की फक्त समर्थांनी कल्याण स्वामींच्या परीक्षा घेतल्या का? काल आपण पाहिलं अनेक परीक्षा घेतल्या की ते ब्रह्मविषयाची परीक्षा घेतली, आणखीन कुठली परीक्षा घेतली. पण समर्थांचं कल्याण स्वामींवर किती प्रेम होतं याचा एक दाखला देणारा प्रसंग आहे. असं तर आपण मोजू शकत नाही, पण एक 5 मिनिटामध्ये तो शेवटचा प्रसंग आपण पाहूया. रामघळ आहे समर्थांची. त्या रामघळीमध्ये समर्थांचं आणि कल्याण स्वामींचं वास्तव्य आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत, अंधारी रात्र आहे, अमावस्येच्या आसपासची रात्र आहे, धो पाऊस कोसळतोय. आणि बघा 300, 350, 400 वर्षापूर्वीचं ते जंगलातलं वातावरण आहे. आणि अशा वेळेला समर्थांनी सांगितलं की मला पान खायची इच्छा झालेली आहे. पान का खायचंय तर पानामध्ये घालून आयुर्वेदिक औषध घ्यायची पद्धत त्या काळामध्ये होती. तर ते औषध घेण्यासाठी म्हणून पान पाहिजे. आणि नेमका त्या वेळेला त्या घडीमधलं पानं संपली होती. मग आता प्रश्न पडला, आता आज पानं आणायची याचा अर्थ आहे कुठल्या तरी दुकानात न जायचं आणि पानं आणायची. त्या काळामध्ये पानं आणणं याचा अर्थ होता की जंगलामध्ये जायचं, ती वेल शोधायची, त्यातली चांगली पानं तोडायची
आणि ती शोधून आपण आपल्या ठिकाणी परत आणायची. अंधारी रात्र आहे, बाहेर पाऊस कोसळतोय, सगळेजण एकामेकांच्या तोंडाकडे पाहायला लागले की जाणार कोण आणायला. सोपं काम असतं, चौकातून कुठून तरी आणायचं तर कोणीही आणलं असतं. जंगलात जायचंय, जंगलात जाऊन पानं आणायची, तर कोणी आणायची पानं. तर प्रश्न पडला. कल्याण स्वामींना जेव्हा काही कानावर गेलं, उठले आणि ताडकन निघाले. समर्थांना सांगितलं, महाराज काही वेळात पानं आपल्यापर्यंत पोहोचतील. आणि गेले. रात्रीची वेळ आणि सगळी रात्र उलटून गेली. पहाट व्हायची वेळ आली. काही वेळाने आता सूर्याची काही किरण समोर येणार, सूर्यकिरण पडणार. अजून कल्याण आला नाही याची काळजी समर्थांना लागून राहिली. की रात्री गेलेला, पानं आणायला गेलेला, अजून कसा काय हा आला नाही. जशी आई वडिलांना वाटते, कुठे गेलाय काय माहिती, सकाळपासून गेलाय अजून नाही आला, रात्री घरातून गेलाय सकाळपर्यंत नाही आला. समर्थांना पण अशी काळजी वाटायला लागली. आणि अगदी पहाटच्या वेळेला समर्थ हे सगळे शिष्यांबरोबर निघाले. आणि त्या घळीपासून काही अंतरावरती, म्हणजे ही घळ पण इथंच जवळ, मला वाटतं चाफळच्या आसपासच आहे, चाफळकडं. तर तिथं एका काही अंतरावरती कल्याण स्वामी निपचित पडलेले, बेशुद्ध होऊन पडलेले, मूर्छित होऊन पडलेले. आणि जवळ जाऊन पाहिलं तर त्यांच्या पायाला सर्पदंश झालेला आहे. आज सुद्धा इथं मोठमोठे सर्प फिरतात, आपण पाहतो डोंगरांमध्ये. तर त्या काळामध्ये तर किती जंगल होतं. तर पानं शोधायला निघालेले कल्याण स्वामी, त्यांना कुठल्या तरी सापानी, विषारी सापानी सर्पदंश केलेला आहे. समर्थांनी पाहिलं तर पायाला ते साप चावलेल्याची खूण आहे कल्याण स्वामींच्या. आणि हे बेशुद्ध होऊन पडलेले, कधीही चावलाय माहित नाहीये. आणि तिथं भैरवनाथाचं ठाण आहे, भैरवनाथाचं स्थान आहे त्या रामघळीच्या जवळ. त्या भैरवनाथाला समर्थांनी नवस केलेला आहे. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, केला नवस उडवू नये. की आपण जो नवस केलाय त्याचं पालन करावं. आपलं देवाचं ते खाजगी ना, बंध आहे प्रेमाचा. आपण त्याला म्हटलंय, देवा माझं एवढं काम कर. समर्थांनी नवस केलेला आहे. आता बघा, नवस कोणी केलाय ह्याला फार महत्व आहे. समर्थांनी भैरवनाथाला नवस केला, माझ्या ह्या पोराला उठव, 11 मण गुळाचा तुला नैवेद्य दाखवीन आणि तो नैवेद्य सगळ्यांना वाटीन म्हटले, प्रसाद करून. आपल्यापैकी काही जणांनी आत्माराम वाचलेला आहे. त्या आत्मारामामध्ये समर्थ म्हणतात, जयासी लटिका आळ आला, जो माया गौरी पासोनी झाला, जो जालाची नाही तया अरूपाला रूप कैसे. आपल्यापैकी काही लोकांना ही ओवी समजली नसेल. ती न समजणं स्वाभाविक आहे. फार अवघड ओवी आहे समजायला. ज्याच्यावरती उगीच आळ आलेला आहे की तो गणपती आहे आणि तो खरा निर्गुण निराकार परमात्मा आहे, वगैरे वगैरे वगैरे. वेदांतातला विषय आहे अजातवादाचा. सांगायचं तात्पर्य काय लक्षात घ्या, इतकं अवघड लिहिणाऱ्या आणि या स्थितीमध्ये निरंतर असणाऱ्या, जणू काही ते ब्रह्ममय आहेत, अशा समर्थ रामदास स्वामींनी तुमच्या आमच्या सारख्या मानवी स्तरावर यावं आणि भैरवनाथाला नवस बोलावा, या पोराला माझ्या बरं कर, मी तुला 11 मण गुळाचा नैवेद्य दाखवीन आणि त्याचा प्रसाद सगळ्यांना वाटीन. किती पुत्रवत प्रेम आहे. आणि आश्चर्य म्हणजे काही क्षणांमध्ये श्री कल्याण स्वामींचा ते जे विष आहे ते समर्थांकडूनच उतरलं. मग ते मंत्रविद्येनी असेल, आयुर्वेदिक औषधानी असेल, पण समर्थांचा स्पर्श होताच झोपेतून उठावं तशा पद्धतीने खडखडीत बरे होऊन कल्याण स्वामी उठले आणि समर्थांना म्हणाले, महाराज उशीर तर झाला नाही ना, ही घ्या पानं. उठल्यावरती पहिल्या तोंडातून आलं, महाराजांना उशीर नाही ना झाला. त्यांना हेही लक्षात नव्हतं आपण बराच वेळ झालं इथे पडू नये. तर मग समर्थांनी त्यांना उठवलं. चल म्हटले, आता रामगढीत आपण परत जाऊ. सगळे शिष्य आणि समर्थ रामगढीमध्ये परत गेले. तर किती कल्याण स्वामींचं समर्थांच्या प्रती किती समर्पण होतं. आणि समर्थ कशा प्रकारे पुत्रवत प्रेम करायचे श्री कल्याण स्वामींवर. त्या भैरवनाथाला मग त्यांनी तो 11 मण गुळाचा नैवेद्य दाखवला आणि त्याचा प्रसाद सर्व भक्तजनांमध्ये वाटला. तर अशा प्रकारचं गुरु शिष्यांचं अलौकिक नातं आपल्याला यांच्या जीवनामध्ये दिसतं. उद्या आपण यांच्या जीवनामधला जो अंतिम भाग आहे वेळेच्या मर्यादेमुळं तो पाहूया. कल्याण स्वामींची समाधी आणि तो प्रसंग सगळा, समर्थांची अवतार समाप्ती. 7 वाजता प्रवचन आहे. आपण अधिकाधिक संख्येने उपस्थित राहावं अशी आपल्याला विनंती करतो आणि इथं थांबतो. झालेली सेवा श्री समर्थ चरणी अर्पित करतो. जय जय रघुवीर समर्थ.